लहानपणीपासून मी गणपतीची उपासना करत होतो. मी गणपतीचं ओम गंग गणपती नमः म्हणत होतो. आता जेव्हापासून मी माझी विशी सुरू झाली आहे, त्याच्यानंतर आता मी स्वामींचं करायला लागलो. मग मी स्वामींचा मंत्र म्हणतोय, श्री स्वामी समर्थ म्हणतोय. तर मग हा प्रश्न येतो ना, की मग मी पहिले जे करत होतो मग ते आता बंद झालं, तर मग हे बरोबर आहे का? किंवा मंत्र आपला सारखा बदलत जातो, जसा पुढे जातोय किंवा अनुभव येतात त्याप्रमाणे. तर याचाही काही साईड इफेक्ट असतो का? नाही, साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा कसं आहे ना, की एक मंत्र जर आपण जो करतोय तो मंत्र अजप होतोय, तो मंत्र आपलं जर समजा त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी देतोय. जसं गणपती जर तुम्ही करत होता, गणपती एक मूलाधाराची देवता आहे. म्हणजे तुमचं जे जगण्यासाठी जे काही आपण म्हणतो, ज्या पृथ्वी तत्वावरती आपण आलेलो आहे, पृथ्वीवरती आलेलो आहे, ज्या काही बेसिक गरजा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ऐश्वर्य असेल वगैरे, मूलाधार ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट त्यांच्या फुलफिल होतात. तो व्यक्ती स्थिर असतो आपल्या आयुष्यात. मग गणपती तुम्हाला शेप करवतील समोरच्या पॅटर्नसाठी, तुम्हाला पुढे घेऊन जातील त्या गोष्टीसाठी. आता साधनेतून मला कळतं की आपल्या शरीरातले जे काही पंचभूते जे आहेत ते आपल्याला कळायला लागतात. मग त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आलं, तुमचं जलतत्व आलं, अग्नितत्व आलं, वायू तत्व आलं आणि आकाश तत्व आलं. तर पाचही कंट्रोलिंग जे आपण ज्याच्याने आपलं शरीर तयार झालेलं आहे त्या समजण्यासाठी मग देवता सुद्धा आपल्याला सपोर्ट करतात. एक देवता दुसऱ्या देवताकडे आपला सपोर्टला ते काय करते, हँडओव्हर करणं चालू करतं. आणि 30 मिनिट जेव्हा वेळेला ध्यान अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होतं मग या गोष्टी आपल्याला उकल व्हायला लागतं. मूलाधारातून निघालेला जो प्राणवायू जर असेल तर तो एक जलतत्वाकडे पोहोचतो, जलतत्वाचा अग्नितत्वाकडे येतो आणि अग्नितत्वाला एक वायूचा मार्ग सापडतो. मग तो अनाहतकडे येतो, मग अनाहतकडून तो विशुद्धीकडे पोहोचतो, मग विशुद्धीकडून आकाश तत्वाकडे जातो. याला कंट्रोलिंग जे पॉइंट्स ईश्वराने दिलेले आहेत ते सगळ्यांचे देवदेवता वेगवेगळे आहेत. म्हणून तुमची जडणघडण तशीच झालेली आहे, त्या टाईपनीच ते होत राहतं. तर याच्यात कन्फ्युजन होण्याचं काही काम नाही. कोणी एक व्यक्ती जरी गणपतीचं आयुष्यभर करत असेल तरी ठीक आहे, पण जरी समजा शिफ्टिंग जरी होत असेल तरी ठीक आहे. हे सुद्धा पूर्वसंचित असतं 100%. अच्छा.